हे वेगळं आपल्याकडे देव येणार आहे तर त्याचा देवाचा प्रसाद बनवत आहे, आंबील बनवत आहे. पाणी गरम केलेलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवलं होतं. ते कसलं पीठ होतं? ते नाचणीचं पीठ होतं. ते रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि याची आता आंबील बनवत आहे देवासाठी. छान आहे. हे वरून मी शूटिंग केलं आहे. असा दरवाजासमोर असा मांडव घातलेला आहे. आज देव येणार आहे ना, तर देवासाठी इथे पूर्ण तयारी केली. जेवणाची तयारी चालू आहे. पूजा आहे ना, त्याची जेवणाची तयारी. पूजेसाठी मस्तपैकी रांगोळी झालेली आहे. सगळेजण रांगोळी काढते, रांगोळी भरते. की रांगोळीचं डेकोरेशन चालले. देव येणार आहे. इकडे जेवण चाललं आहे. आता जेवणाची तयारी झालेली आहे. काय बनवलं हे? वरण. इकडे काय? राईस. राईस. हा, मस्त राईस बनवला आहे. आणि इकडे काय म्हणते? अच्छा, तडका चालला आहे तशी आमटीचा. हे सगळं आमटीचे सामग्री. आणि दुसरीकडे बुंदी आहे. बरोबर. हे सगळं आमच्या घराची. ते आता देव येणार आहे, पूजा येणार आता होणार आहे. इकडे सगळेजण तयारी करतायत मस्तपैकी. मस्त डेकोरेशन चाललंय सगळं. तर कळशांना मस्तपैकी सजवणं चाललेलं आहे. मस्तपैकी सजवते. 5 कळशे आहेत ना ताई? सगळी तयारी चालली आहे. किती छान सजवले बघा. मस्त सजवले. देव आणायला चालले सगळे मस्त. चला हे बघा सगळेजण आहेत लोक. चला देव आणायला चालले. चला चला सगळ्यांनी चला. देवबाप्पाला आपण आपल्या घरी आणत आहोत. चला, पालखी येणार आहे देवाची. मस्तपैकी देवाचं दर्शन होणार आहे. नागाव शिद्याचं नवसाला पावणारा देव आहे.